मिरजेत एकच चित्र आहे, सबकुच सुरेश खाडे. विरोधी पक्षांना मागच्या 3 टर्म या चित्राला आव्हान देता आलं नाही. यावेळी लोकसभेचा रिझल्ट बाजूला लागला आणि काँग्रेसची आशा वाढली. पण म्हणून लढत निर्माण झाली का? तर नाही. 2009 आणि 2014ला काँग्रेसनं पराभवाची कारणं दिली, पण खाडेंनी 2019ला हॅट्रिक करत ती कारणं फोल ठरवली. यंदा काँग्रेसला इलेक्शन होण्याच्या आधीच कारण शोधावं लागलं, कारण त्यांचा डाव बसण्याआधीच फिसकटला. आता यंदा चित्र बदलणार अशी हवा काँग्रेसनं निर्माण केली, पण काँग्रेस आणि ठाकरे यांच्यात जागा वाटपाचा तिढा तयार झाला. हवा तयार करणाऱ्या काँग्रेसला उमेदवार फायनल करता आला नाही आणि तिकडे ठाकरेंनी उमेदवार जाहीर सुद्धा केला. आता या सगळ्यात मिरजेचं नेहमीच चित्र रिपीट झालं. सुरेश खाडे मैदानात आहेत, पण समोर तगडा विरोधकच नाही. काँग्रेस आणि ठाकरे मिरजेतून बॅकफुटला कसे गेले, वंचितनं कसं आव्हान तयार केले आणि नेमकी समीकरणं बसतायत कशी, समजून घेऊयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडूची स्पेशल सिरीज मतदारसंघाचं राजकारण. आधी बघू मिरजेत नेमकं झालं काय. तर भाजपनं पहिल्याच यादीत अपेक्षेप्रमाणे मंत्री आणि 3 टर्मचे आमदार सुरेश खाडे यांचं नाव जाहीर केलं. तेव्हापासून चर्चा रंगली, समोरून आव्हान कोण देणार याची. पण मवियामध्ये तिढा हा होता की आव्हान काँग्रेस देणार की ठाकरे गट. लोकसभेला काँग्रेसच्या बंडखोर विशाल पाटलांना या मतदारसंघातून लीड मिळालं होतं. त्यामुळं यंदा काँग्रेसच्या आशा वाढल्या होत्या. त्यातही फिल्डिंग लावायला काँग्रेसकडे 4 महिने होते. या 4 महिन्यात काँग्रेसनं एकच उमेदवार हेरला, ते म्हणजे मोहन वनखंडे. वनखंडे हे सुरेश खाडेंचे माजी स्वीय सहाय्यक. त्यांचा मतदारसंघात जो काही प्रभाव होता तो खाडेंच्या माध्यमातूनच. पण वनखंडे आधी भाजपमध्ये तिकिटासाठी फिल्डिंग लावत होते, पण सबकुच खाडे असं चित्र असलेल्या मतदारसंघात भाजप खाडे सोडून दुसरा विचार करणं अशक्य होतं. त्यामुळं वनखंडे यांनी मार्ग धरला काँग्रेसचा. काँग्रेसकडून त्यांना शब्द मिळाला, पण शब्दाच्या पलीकडे गोष्ट गेली नाही. काँग्रेस मिटिंग खेळत राहिलं आणि ठाकरेंनी तानाजी सातपुते यांची उमेदवारी जाहीर केली. वनखंडे यांनी अर्ज तर भरला, पण त्यांना पक्षाचा AB फॉर्म मिळाला नाही. त्यामुळं त्यांचा अर्ज अवैध ठरला. साहजिकच काँग्रेस रेसमधून बाहेर पडली. त्यात भाजपमधून उमेदवार आयात केल्यानं काँग्रेसचे स्थानिक नेते नाराज झाले आणि ठाकरे गटानं हट्ट करून जागा घेतल्यानं ही नाराजी आणखी वाढली. हे झालं काँग्रेसचं. आता बोलू ठाकरे गटाबद्दल. ठाकरे गटानं इथून तानाजी सातपुते यांना उमेदवारी जाहीर केली आहे, पण त्यांची व्यक्तिगत पातळीवर फारशी ताकद नाहीये. मतदारसंघात कुठला मोठा गट पाठीमागे नाहीये. त्यांच्यासाठी विशाल पाटील यांनी ताकद लावल्याची चर्चा असली तरी काँग्रेसचे स्थानिक नेते किती जोर लावतात, जयंत पाटील यांचा गट किती मदत करतो, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. यातही पहिल्याच टप्प्यात उद्धव ठाकरेंनी वातावरण निर्मिती करणं अपेक्षित असताना ठाकरे गट मात्र काहीसा शांत आहे. त्यामुळं ठाकरे गटाची भिस्त स्वतः उद्धव ठाकरे आणि शरद पवार इथं लक्ष देतात का, आणि काँग्रेसचे स्थानिक नेते मिरज पॅटर्न मागे ठेवून महाविकास आघाडी धर्म पाळतात का, यावर असणार आहे. थोडक्यात काय तर इथं काँग्रेस आणि शिवसेना हे महाविकास आघाडीमधले दोन्ही तगडे पक्ष मागे पडलेत. मग सुरेश खाडे यांच्या समोर आव्हान कोण उभं करताय, तर उत्तर आहे वंचित बहुजन आघाडी. वंचितनं इथून विज्ञान माने या तरुण नेत्याला उमेदवारी दिली. विज्ञान माने हे मूळचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, पण यंदाच्या निवडणुकीची समीकरणं बघून त्यांनी काँग्रेसकडून तिकीट मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. पण त्यांच्या नावाला काँग्रेसमधून अंतर्गत विरोध झाल्याचं सांगण्यात येतं. या गोष्टीची चर्चा झाली आणि त्यामुळं बौद्ध समाजातही काँग्रेसबद्दल नाराजी पसरल्याचं काही स्थानिक पत्रकार सांगतात. मग या सगळ्यात विज्ञान माने यांनी वंचित बहुजन आघाडीकडून तिकीट मिळवलं आणि प्रचाराला सुरुवात सुद्धा केली. मवियानं नेत्यांच्या सभा घेऊन जोर लावला असला तरी माने यांनी लोकांच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या आणि ग्राउंड दाखायला सुरुवात केली. दलित आणि मुस्लिम समाजाची मतं ही वंचितची हक्काची मतं समजली जातात. माने यांनी त्याच मतदारांवर आपला फोकस ठेवलाय. त्यांनी मिरजमधल्या मुस्लिम नगरसेवकांच्या भेटीगाठी घेत त्यांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा केला. त्यांच्या प्रचार सभांमध्ये किंवा रॅलीमध्ये मुस्लिम समाजाच्या तरुणांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून येतोय. प्रचारात त्यांनी संविधानाचा मुद्दाही घेतला आहे. आपली लढाई थेट भाजप सोबत आहे असं म्हणत त्यांनी प्रचारामध्ये जोर लावलाय. मतदारसंघात खाडेंचे विरोधक म्हणून हवा तयार करण्यात मानेंना यश आलंय अशी सुद्धा चर्चा आहे. मिरज शहरात निर्णायक ठरणारा मुस्लिम समाज माने आपल्या बाजूने वळवू शकतात. त्यामुळं निदान मिरजेची जागा रेसमध्ये येऊ शकते. पण रेसमध्ये आणायचं ठरवलं तरी खाडेंचं आव्हान भेदणं सोपं आहे का, तर नाही. उद्योग व्यवसायाचं पाठबळ असणाऱ्या सुरेश खाडेंनी अगदी सुरुवातीपासून लोकांच्या मदतीला धावून जाणं कायम ठेवलं. सिंचन योजना मार्गी लागणं अवघड असताना त्यांनी स्वखर्चातून लोकांना बोरवेल मारून दिल्या. ग्रामीण भागात पाण्याच्या रूपानं सुरेश खाडेंची एंट्री झाली.
शहरात असलेलं हिंदुत्ववादी वातावरण त्यांना बळ देत राहिलं आणि या सगळ्याला खाडेंनी वैयक्तिक कनेक्टचाही जोड दिला. पालकमंत्री असताना त्यांनी जिल्ह्यात सर्वाधिक निधी हा मिरजमध्ये आणला, मोठ्या प्रमाणावर कामं केली आणि विकासाची आपली लाईन मोठी केली. त्यात राजकीय बेरजा साधणं ही खाडेंची स्पेशालिटी असल्यानं त्यांना आव्हान निर्माण झालंच नाही आणि मिरजेत सबकुच खाडे हे चित्र कायम राहिलं. आता वंचितनं फोर्स लावला असला तरी खाडेंच्या पातळीवर बेरजा जमवणं, त्यांना मिरज पॅटर्नमधून मिळालेला नगरसेवकांचा पाठिंबा मॅच करणं ही आव्हानं मोठी आहेतच. तरीही जिथं काँग्रेस आणि ठाकरे गट ताकदीनं लढाईत उतरलाच नाही किंवा मीटिंग मध्ये फाईट राहून गेली, तिथं वंचितनं आव्हान उभं करायचा प्रयत्न तरी केलाय. समोर सुरेश खाडे असल्यानं ताकद जास्तीची लावावी लागणार असली तरी वंचितनं निदान मुस्लिम आणि दलित समाजाचे प्रश्न मांडत लढाई निर्माण तरी केली आहे. असंच सध्याचं मिरज मधलं चित्र आहे. तुम्हाला काय वाटतं? मिरज मधली समीकरणं नेमकी काय असतील? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.